टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या टीजे का कट्टा या पॉडकास्टवरती मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, या टीजे का कट्टावरती अनेक मान्यवर आपल्या भेटीला येतात, त्यांचे अनुभव सांगत असतात आणि आज आपल्या भेटीला आलेले आहेत आदरणीय अमोघजी वैद्य। अमोघ वैद्य हे तरुण अभ्यासकांमधलं एक महत्वाचं नाव आहे। भारत विद्याचे ते चांगले अभ्यासक आहेत, इतिहासाचे जाणकार आहेत आणि त्याचबरोबर अनेक लोकांना ज्यांनी पुणे दर्शन घडवलेलं आहे। अर्थात पुणे दर्शन म्हटलं की पुण्याचा इतिहास आला, पुण्याच्या वेगवेगळ्या पेठा आहेत, त्यांचा वेगळा इतिहास आहे, इथं अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत, त्याचा एक वेगळा इतिहास आहे। अशा सर्वांगानं ज्या माणसानं अभ्यास केलाय, अनेक विद्यार्थी घडवतो आहे, असा अमोघ वैद्य आपल्यामध्ये आज उपस्थित आहे। अमोघ, तुझं मनापासून स्वागत। खूप खूप धन्यवाद। खरंच सुरुवातच इथून करूयात, हेरिटेज म्हणजे काय? हेरिटेज मराठी शब्द वारसा आहे आणि भारतामध्ये वारसा म्हटला की तो खूप मोठ्या स्तरावर बघितला जातो। परदेशामध्ये हेरिटेज असं एक फक्त नाव आहे, ज्यामध्ये तुम्हाला मूर्ती दिसतात किंवा काय म्हणतात माझं हेरिटेज असं आपण त्या काळात म्हणतात, इट्स माय हेरिटेज असं म्हणतात। आपल्या इथं वारसा म्हणजे तो परंपरेने, मौखिक परंपरेने आलेल्या गोष्टी आहेत। आपण जे वस्त्र परिधान करतो तोही आपला एक वारसा आहे। टेंजिबल हेरिटेज, इंटेंजिबल हेरिटेज असे दोन भाग येतात, तसं तो वारसा आहे। मग तो आपल्याला भौतिकरित्या सुद्धा दिसतो आणि तुम्ही स्वतः कीर्तनकार आहात, तो सुद्धा आपला एक वारसा आहे। मग यामध्ये तुम्ही जे हातात कुठलंही वाद्य धरतात तो वारसा आहे आणि तुम्ही जे बोलतात तो वारसा आहे। कारण तुम्ही म्हणतात हे मी बोलत नाही, हे परंपरेने चालत आलेलं आहे। हे परंपरा म्हणजे काय, तर हा आपला वारसा। आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की आपला वारसा टिकवला पाहिजे, असं पटकन म्हणतात की नाही जाता येता, नाही हा वारसा टिकवला पाहिजे बरं का। हा वारसा टिकवला पाहिजे म्हणजे काय, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारताच्या निगडीत किंवा आपल्या संस्कृतीच्या निगडीत आपण ज्या ज्या गोष्टी करतो तो सगळा आपला वारसा आहे। 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तिथून पुढे आपला वारसा येतो। त्याच्या आधी आपल्याला अश्मयुगापासून आपला माणूस इथं राहतो, अगदी पुण्यात राहत असेल, पुण्याच्या बाहेरही तो राहिलेला आहे, तिथून जे जे काही दिसतं तो आपला वारसा। मध्येच तुला पुन्हा मागं घेऊन जातो थोडस, ते यासाठी की वारसा सांगावा कुणी, तर वारसा सांगणारी माणसं ही फार तर ज्येष्ठ आपल्याला सापडतात। तू तर फार तरुण आहेस, इकडे वळालाच कसा? बरं झालं तू फार तरुण असा शब्द वापरला, कारण ना असं जर इतिहास जो माणूस सांगतो ना त्याचं वय आपोआप वाढवून टाकतात लोक। काय झालं, खरं तर हे सगळं माझं श्रेय माझे वडील आणि नातेवाईकांना। माझं 10वी झाल्यानंतर मी सायन्स घेतलं होतं, मला जेनेटिक्स मध्ये रिसर्च करायचा होता। आजही मला जर कोणी म्हटलं की तुला सगळं सोड, जेनेटिक्स मध्ये रिसर्च कर, पैसे मी टाकतो आयुष्यभर तुला, तर मी आत्ता जेनेटिक्स मध्ये रिसर्च करायला तर इतकं मला तो विषय आवडतो खरं तर। आणि मी ते करायला सुरुवात केली 11वी मध्ये आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तू आर्ट्स घ्यावं। आई वडील, माझे आत्या असेल, मामा असतील, दादा असेल, की ते म्हटले की तू आर्ट्स घे, कारण तुझा कल हा इतिहास आणि ह्याच्यामध्ये आहे। अभिनय, त्यावेळेस मी नाटकामध्येही काम करायचो, तर त्यात असं ते म्हटले। आणि मग 12वीच्या फॉर्म म्हणजे अगदी फॉर्मची 3 दिवस आधी डेट होती, मी सायन्स सोडलं आणि मग कॉलेजने त्यावेळेस सपोर्ट केला, आबासाहेब गरवारे कॉलेजने, की ठीक आहे तुम्हाला आर्ट्स घ्यायचंय तर घ्या। आणि लगेच 3 दिवसात मी फॉर्म भरला आणि मग मी 12वीची आर्ट्स मधनं एक्झाम दिली। तिथून मी माझी परीक्षा चांगली गेली असं म्हणायला हरकत नाही, कारण मी फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन घेतली। त्यानंतर फर्ग्युसनने मला इतिहासाच्या बाबतीत जास्त आणखीन खोलात नेलं। खरं तर शाळा आपली असते जी पूर्णपणे आपल्याला ह्या काय म्हणून आपल्याला तयार करत असते, त्यात बरेच शिक्षक होते आमचे की जे आम्हाला इतिहास फार छान रीतीने सांगायचे। आम्हाला कधीच इतिहास ना मला असा कधी शिकवला गेला नाही की 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, हा इतिहास फक्त तोंडी सांगितला गेला। पण आम्हाला जे वर्णन सांगायचे ना त्यांना आम्हाला इतिहास समोर उभा राहायचा। आम्हाला असं व्हायचं की हो यार, हा जो मी बघतोय ना हा मी सांगितला पाहिजे, असं सांगितलं तरच मुलांना। कारण एक माझ्या शिक्षकांनी फार छान सांगितलं, तुम्ही इतिहासाचा ज्यावेळेस अभ्यास करता तो तुमच्यासाठी करत नाही, तो समाजाला इतिहास कळावा म्हणून इतिहासाचा अभ्यास असतो। आणि मग समाजाला इतिहास जर कळणं अपेक्षित असेल
तर तो इतिहास क्लिष्ट करण्यापेक्षा समाजाच्या भाषेमध्ये इतिहास सांगावा, जेणेकरून तो त्यांना आपलासा वाटेल. तुम्ही क्लिष्ट केला तर ते म्हणणार हा ठीक आहे जाऊ दे, आहे एवढा आहे की 2025 साली असं असं घडलं. यापेक्षा मी जर म्हंटलो की टीजे कॉलेजला साधारणपणे तारीख 2 सप्टेंबर होती, बाहेर पावसाचं वातावरण होतं आणि मी धावत धावत लवकर आलो आणि त्यावेळेस एक सरांशी बोलत असताना मला सर म्हटले की एक पॉडकास्ट तुम्ही कराल का, आणि लगेच तो सेटअप लागला आणि आम्ही पॉडकास्ट करायला सुरुवात केली. आणि या पॉडकास्टमध्ये एवढे हे सांगितल्यावर तो 3-4 वर्षांनी लगेच डोळ्यासमोर होतं, हा बाबा काहीतरी घडलं काहीतरी. तसं इतिहास सांगावा हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं. कॉलेजमध्ये आम्हाला वर्ल्ड वॉर असेल, जगाचा इतिहास असेल. मी मुळातच संस्कृत घेतलं कारण मी नाटक करत होतो आणि त्यावेळेस संस्कृत मला जमत होतं, त्यामुळे मला असं लक्षात आलं की मी अभ्यास पटकन करू शकतो त्याचा, म्हणजे पास तरी होईल. कारण नाटकात आपल्याला कामं करता येईल. तुम्ही स्वतः फर्ग्युसन मध्ये होता, तुम्ही सिनियर होतात माझे, तुम्ही बघितलेलं आहे मला. आणि मग त्यानंतर मी एम ए संस्कृत केलं डेक्कन कॉलेजमधनं. ते करत असताना मला डेक्कनने खूप चांगली संधी दिली, ती म्हणजे मला आर्किओलॉजीच्या काही लेक्चर्सला बसता आलं. त्याचबरोबर काही आर्किओलॉजीच्या शिक्षकांकडनं मला इंडोलॉजी शिकता आलं. आणि त्याच वेळेस मंजिरी भालेराव मॅडम असतील, श्रीनंद बापट असतील, अंबरीश खरे सर असतील, यांनी मला इंडोलॉजी शिकवलं, ज्यात मी एम ए इंडोलॉजी पुढं केलं. असा तो ह्याच्यात वळलो, पण तो पुस्तकी अभ्यास झाला माझा, मी तो शिकलो. माझे 2 महत्वाचे मित्र, एक माझे गुरु खरं तर, एक ते म्हणजे उदय निंदुरकर, आता नाही आहेत, आणि 2 मित्र म्हणजे अनुराग वैद्य आणि शंतनू परांजपे. ह्या दोघांनी मला हे जे वारसा हेरिटेज आणि तुम्ही पहिले म्हटलात की पुणे दर्शन वगैरे, हिमाचलापासून रामेश्वरापर्यंत फिरवलं. तुला येतंय ना, तू जा, माहिती सांग. आणि मी जशी माहिती सांगत गेलो तशी मला आणखीन माहिती कळत गेली. मग आपण म्हणतो ना की माहिती सांगितल्यानंतर रीते होतो आपण, मग तो रीत भरण्यासाठी काहीतरी टाकायला लागतं आपल्याला, ते ज्ञान आणखीन टाकायला लागलं. आणि त्यामुळे असं लक्षात आलं की नाही, प्रत्येक माणसाची कपॅसिटी वेगळी आहे सांगायची. प्रत्येक माणसाला आपण जास्तीत जास्त वेगळ्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. अरे याला हा इतिहास आवडतो बरं का, अरे याला हा इतिहास पण आवडतो, असा करत करत तो इतिहास जोडायला लागलो मी. मग कधीतरी मला सांगताना ब्रिटिश काळ पण सांगायला लागला, तर कधी एकदम हरप्पा संस्कृती सांगायला लागली. आणि मग दोघांचं मला मिश्रणही सांगता वाचन वाढलं. आणि ह्यामुळे मला इतिहासाची गोडी लागली. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता तो अख्खा हा सगळा प्रवास झाल्यानंतर ज्यावेळेस मी खरंच फिरलो त्यावेळेस मला तो वारसाच दिसला ना. पडलेला वाडाही माझा वारसा होता. आणि एक आजी ज्या छान शेकोटीपाशी बसलेत, आजी आणि आजोबा, आणि ते माझ्यासाठी पिठलं भाकरी करतायत पैठणमध्ये, आणि ते त्यांच्या गोष्टी सांगतायत, ती पिठलं भाकरी ते कसे करत होते, हा मला खाद्याचा वारसाही मला कळाला. हा एवढा वारसा माझ्यासमोर पटच उभा राहिला. त्यामुळे मी असा वळलो आणि मग मला ते आवडायला लागलं. म्हणजे त्याचं व्यसन लागलं की जावं, कोणाला तरी बोलावं, अहो ह्याचं काय त्याचं काय, असं करत करत मग मी त्याच्याकडे वळलो. याला जोडून पहिलं तुझं हेरिटेज शपथ 2 आहेत. एक पुण्यातला सांगतो, आणि खरंच पहिला जो होता तो हम्पीला. मी हे अनुराग वैद्यांबरोबर हम्पीला गेलो होतो आणि असं ठरलं की आपण जाऊयात हम्पीला. अनुराग वैद्य माहिती सांगतील. अनुराग म्हटले तुम्ही वाचून या. अनुराग वैद्य की जरा वाचून ठेव की जरा तुला सांगायला लागलं तर. माझी एक सवय, कुठल्याही हेरिटेज वॉकच्या आधी मी काही नोट्स काढतो. हे मला माझ्या शिक्षकांकडनं, माझी म्हणजे माझी नाही, ती शिक्षकांची सवय जी मी कंटिन्यू ठेवली. मी नोट्स काढतो. तसं मी हम्पीची एक मोठी वही तयार केली होती. 15-20 दिवस आधीपासून जी पुस्तकं मिळाली. आणि पुस्तकं मिळाली म्हणजे खरं तर आता आपले जेवढे लोक बघतायत त्यांना तो मी सहज सांगेन की आपल्या इतिहासाची सर्व पुस्तकं ही इंटरनेटवर फुकट उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी ती घेतलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे. मग कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः ती वाचा असं मी म्हणेन. सगळी वाचली, त्याच्या नोट्स काढल्या. मी गेलो हम्पीमध्ये. पहिलाच दिवस आहे, सकाळचे 9 वाजले होते. हेमकूट नावाचं ठिकाण आहे तिथं. आणि तिथं गेल्यावर अनुराग वैद्यांना एकदम तिथं काहीतरी घसायला झालं आणि ते एकदम बसले. ते म्हटले की तुला सांगायला लागेल. मला कसं असतं आपलं, तो कॉन्फिडन्स नसतो, असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं सांगून जाऊ. मी म्हटलं बघूयात, चालू करूयात. आणि मी ती सांगायला सुरुवात केली. आणि मी त्या वर्षी पूर्ण हम्पी सांगितलं. ऑलरेडी हम्पी बघितलं होतं पण सांगितलं कधीच नव्हतं. आणि त्यावेळेस मी ते पूर्ण हम्पी दाखवलं. काही शिल्प जी मी अशी फिरून त्यावेळेस बघितली होती ती बघितली, ती सांगितली. आणि मग मला तो कॉन्फिडन्स आला की आपल्याला तो सांगताही येत आहे आणि आपल्याला लक्षातही राहतोय. म्हणजे
वैद्यांची काय कमेंट? अनुराग वैद्यांची कमेंट काय होती? त्यांना फारच आश्चर्य वाटलं, कारण खरं तर त्यांना आश्चर्यही वाटलं आणि त्यांचं म्हणणं होतं की मला माहिती होतं तू सांगशील, त्याशिवाय मी तुला इथं आणलंही नसतं. आणि पुण्यातला माझा पहिला हेरिटेज वॉक झाला तो त्रिशुंड गणपतीला. पुण्यातला वेरूळ समजतो मी त्याला. आणि कारण इतकी शिल्प आहेत आणि सकाळी 8:30 वाजता तो वॉक सुरू झाला होता आणि 10-11 पर्यंत मी तो वॉक घेत होतो, तो आणि नागेश्वर मंदिराचा. आणि तो वॉक घेताना मला पहिल्यांदा असं झालं की मीच गुंगत गेलो होतो त्यामध्ये. आणि तो इतकं होतं की मला आता हे आणखीन सांगायचं, प्रेक्षकांचं भान राहत नाही कधी कधी आपल्याला, ते ऐकतायत नाही, पण तो सांगणं अति 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 होत होतं. आणि ती सगळी माहिती सांगितली होती, त्या सोमवार पेठ, पुणे वगैरे सगळं सांगत सुटलो. कारण तो एक आनंद होता, स्वतःच्या मैदानात खेळण्याचा आनंद असतो, तो आनंद मिळाला. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस भरतनाट्यात करतो त्यावेळेस आपण आपल्या मामा ओळखीचे, आपल्या हे ओळखीचे, लाईट आपल्याला माहितीये, सहज चालत जातो, तसा सहज तो वॉक झाला. आणि तो माझा पहिला हेरिटेज वॉक. आणि तिथनं कॉन्फिडन्स आला आणि वाटलं की आता आपण सांगावं लोकांना इतिहास, फक्त लिखाण काम किंवा आपल्या पुरती अभ्यास करण्यापेक्षा हा जास्तीत जास्त लोकांना पोहोचवला तर ते त्या इतिहासावर प्रेम करणार आहे. तुम्ही इतिहासकार, इतिहास अभ्यासक किंवा इतिहास तज्ञ हे मॉडरेटर असतात, सामान्य माणूस आणि इतिहास मधले मॉडरेटर असतात असं मला वाटतं. प्रत्येकाची मतं खूप वेगळी आहे, मी लहान आहे मतं मांडायला, पण तरी माझं असं म्हणणं आहे की तो इतिहास त्यांनी तिथं आणायचा असतो किंवा त्यांना त्या इतिहासापर्यंत हात धरून न्यायचं असतं. आणि दोघांना कोणाला तरी एकाचा हात तरी धरावाच लागतो. तर ते मी केलं आणि अजूनही करतो. आणि ह्या रिएक्शन दोघांच्याही चांगल्या होत्या. मग आमच्या शिक्षकांच्या खूप चांगल्या रिएक्शन, जेव्हा जेव्हा त्यांना रिव्ह्यू येतो त्यावेळेस ते सुद्धा मला आवर्जून सांगतात की अरे चांगलं सांगतो बरं का तू. मग मला जरा कॉन्फिडन्स येतो. कधी कधी काय पुण्यात राहिल्यानंतर सामान्य पुणेकरांनी सांगितलं की भीती वाटते की खरं काय, पण ठीक आहे, मित्र वगैरे बोलतात त्यामुळे ते खरं वाटतं. तू अनेक स्थळं पाहिलेली आहेस, मला सांग, पर्यटक म्हणून आपण ज्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो, जसं तो हम्पीचा उल्लेख केला, आज अनेक मुलं ही हम्पीला जात असतात, एखादं स्थळ पाहायचं कसं असतं नेमकं? मी 2-3 पॉइंट सांग, म्हणजे वेगवेगळ्या स्थळांबद्दल सांगतो. उदाहरणार्थ आपण हम्पीत जाऊ. हम्पीत मी म्हटलं हेमकूट एक टेकडी आहे, टेकडीवर मंदिरांचा समूह आहे. मंदिर आपण आता बाजूला ठेवू किंवा मी अभ्यास कसा करतो तसं सांगतो. चल परत एखादं उदाहरण द्यायचं झालं तर पाताळेश्वर लेणं आहे आपल्याकडं. पाताळेश्वर मंदिर लेणं भांबुर्डे किंवा शिवाजीनगर पुणे असं मी बघतो आणि मी उलटा अभ्यास करत जातो. मी पहिले पुण्याचा इतिहास बघतो. पुण्याचा इतिहास किती जुना आहे तर पुण्याचा इतिहास अश्मयुगीन काळापर्यंत जातो. अश्मयुगीन माणूस राहिला होता, तो कुठपर्यंत येतो, तो पेशव्यांपर्यंत 1818 पर्यंत आपल्याला जेवढा अभ्यास करता येतो तेवढा करतो. पुण्याचं जुनं नाव ताम्रपटात दिसतं वगैरे वगैरे वगैरे. यानंतर येतो शिवाजीनगरमध्ये. मग लक्षात येतं की अरे नाही, शिवाजीनगर जेव्हा सांगतो त्यावेळेस बाजूच्या नद्या आहेत. या 2 नद्या एकेकाळी अप्सरा आपल्याकडे भीमा महात्म्यामध्ये सांगितलेल्या आहेत पद्मपुराणातल्या. मग ते 2 नद्यांबद्दल करतो. 2 नद्यांच्या बाहेरचा भाग म्हणजे शिवाजीनगर आहे. पुण्याच्या बाहेर आहे ना, कसबे पुणे वेगळं आणि नदी ओलांडून तुम्ही इकडे यायचं, म्हणजे हा पुण्याच्या बाहेरचा भाग झाला. मग शिवाजीनगरला आधी भांबुर्डे म्हणायचं, भांबवडे असं नाव. ब्रिटिशांच्या काळात त्याचं नाव भांबुर्डे झालं आणि आचार्य यात्र्यांनी त्याचं केलं छत्रपती शिवाजीनगर, जे आता आपण म्हणतो. हा इतिहास घेतो. यानंतर येतो लेणी. लेणी म्हणजे काय, लेणीचा अर्थ काय, लयन म्हणजे थांबण्याची, विश्रांतीची जागा. मग त्याचा प्रवास कसा आहे, मग मंदिराचा अभ्यास करतो आणि मग पाताळेश्वरला येतो. म्हणजे पाताळेश्वर म्हणजे काय, मग मला दिसतं की असं खाली 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 खोदत गेलेत, आज जातोय, म्हणजे मी एक प्रकारे पाताळात जातो. त्या पाताळाचा ईश्वर म्हणजे तो पाताळेश्वर. हा एवढा भाग केला ना तर मला कुठल्या गाईडची गरज नाही आणि मला काही गरज नाही, मला तो अख्खाच्या अख्खा वारसा समोर उभा राहिला. जर तुम्ही एका मॉन्युमेंटचा असा विचार केला ना अभ्यासाचा, तर तुम्हाला, कारण हा बघणारे काही प्रत्येक लोक हम्पीला जाईलच असा नाही, निदान तुमच्या शहरामध्ये तुमच्या शेजारी मंदिर असतात. आज तुम्ही जिथं राहताय तिथून तुमच्या कॉलेजला येईपर्यंत किंवा तुमच्या कुठल्याही स्थानाला जाईपर्यंत तुमच्या बाजूला किती मॉन्युमेंट जातात, त्याचा किती मोजलेत आपण कानात हेडफोन टाकतो निघतो, चूक नाहीये, पण बाजूला मॉन्युमेंट्स आहेत. त्याचा एखाद्याचा तरी इतिहास माहिती पाहिजे. एखाद्याचा म्हणतोय खरं सगळ्याचाच इतिहास माहिती पाहिजे, ते एक म्हणतोय हेच माझं चूक आहे. सगळ्याचा आपला इतिहास माहिती असेल तर भविष्य नीट होतं. हे झालं आता तुझ्या शहरातलं. मग आता नेवास्याला पण आम्ही असंच केलं होतं.
आमच्या सरांनी एक आळंदीवर काम केलंय बरं का. ते असं की आळंदीच का, नेवासा होतं, पैठण होतं, मग ज्ञानदेवांनी आळंदी का निवडली? यावेळेस करताना त्यांनी पुन्हा आळंदीच्या आजूबाजूच्याच गोष्टी बघितल्या आणि मग ते स्थान निवडलं. मग ते दक्षिणे पुण्येश्वरो देवो, नागेश्वर महादेवो, मूळपीठी नागेंद्रीपा वगैरे वगैरे ते श्लोक पुण्याच्या बाबतीत आहेत. पण तो अख्खा आळंदी स्थल महात्म्य बघितलं तर आपल्याला आळंदी कळतं की आळंदीच्या बाजूला किती मोठ्या गोष्टी आहेत. आम्ही नेवासाला गेलो होतो, आम्ही तसंच केलं. आम्हाला पत्ता माहिती येतं, गुगल मॅप ते पत्ता कळतो, पण त्याच्या मागणं सुरुवात केली की तुम्हाला कळतं अरे हे स्थान किती मोठं आहे. आज ज्ञानदेवांनी तिथं ज्ञानेश्वरी लिहिली, हे स्थान तर मोठं म्हणून आहेच, पण त्याच्या आजूबाजूला ते स्थान आणखीन वर उठतं, हे आपल्याला लक्षात येतं. हे शहराचं झालं. आता हेमकूटासारखी टेकडी, ह्याचा पुराणात उल्लेख आहे. हेमकूट म्हणजे काय? जिथं शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता आणि ज्यावेळेस त्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले त्यावेळेस सर्व देवतांनी सोन्याची फुलं उधळली आणि सूर्याची किरण त्या फुलांवर पडली, त्यावेळेस ती संपूर्ण टेकडी उजळून निघाली. म्हणून ती हेम म्हणजे सोनं आणि कूट म्हणजे टेकडी, म्हणून तो हेमकूट म्हटलं गेलं. हा इतिहासच माहिती नाही. ह्या पुराणातल्या गोष्टी असल्या तरी त्याचा आता इतिहास तयार झालाय. मंदिर म्हणजे काय? त्या हम्पी काढलं म्हणून बोलतोय, पण हम्पीच्या विरूपाक्ष मंदिरातला तो 9 मजल्यांचा गोपूर आहे कृष्णदेवरायाने बांधलेलं, त्याची बरोबर सावली बरोबर उलटी पडते आतल्या याच्यात पिनहोल कॅमेरा. लोकांना वाटतं की ते काय एखादी वीट काढलीये, असं नाही. हम्पीत आणखीन 3-4 ठिकाणी ठरवून ती वीट काढलीये, म्हणजे ती सावली अख्खीच्या अख्खी उलटी पडते. 9 मजले गोपुरांची सावली ही उलटी पडणं हा केवढा मोठा चमत्कार आहे आपल्याकडे. हा वारसा आहे ना आपला, आपल्यालाही माहितीच ना, हा वैचारिक वारसा सुद्धा आहे. तू गुजरातमध्ये जा, गुजरातमध्ये राणी की वाव म्हणून आहे, त्या राणीने तिच्या राजाच्या स्मरणार्थ बांधलेली आहे. तिथं एक ठिकाण दाखव ज्या असंच सोडून दिले, प्रत्येक गोष्ट शिल्प जडित आहे तिथे. तिथं सुरसुंदरी असतील, तिथं दशावतार असतील, तिथं वेगवेगळे देव असतील, तिथं पटोल्याची नक्षी आहे. पटोल्या पाटणच ना, पाटणमध्येच राणी की वाव आहे. त्या पटोल्यावर ज्या नक्षी असतात त्या आधीपासून तिथं दिसतात. मग तुम्हाला लक्षात येतं अरे हा वारसा तिथला नाहीये, हा वारसा तिथं बघून वस्त्रांवर पण आलाय. कुठंतरी तो टिकवण्यासाठी प्रयत्न झाले किंवा वस्त्रांवरचा तिथं गेलाय, काही वाईस वरचा. पैठणमध्ये आम्ही पैठणीचं काम करत होतो, टॉम फाउंडेशन बरोबर, रसिका वाकलकरांबरोबर. तिथं आम्हाला दिसलं पैठणमधले वाडे आहेत, त्या वाड्यांवरची नक्षी आम्ही ज्यावेळेस बघतो पैठणीवर तेव्हा लक्षात येतं की हा वारसा इथं आणलाय. नाथ महाराजांच्या वाड्यावरची जी नक्षी तिथं दिसते तुम्हाला पैठणीवर. तुम्हाला तिथं अनेक साहुकारांचे वाडे आहेत, त्यांची नक्षी दिसते. तू आणखीन वरती जा, मध्य प्रदेशात भीमबेटका नावाचं आहे जागा, जिथं सगळा हा अश्मयुगीन माणूस राहिला होता. या अश्मयुगीन माणसाने चित्र काढून ठेवली आहे. ती सगळी चित्र तुम्हाला बघता येतात. ती चित्र बघताना तुम्हाला एक प्राणी बघता येतो. झू म्हणून मोठी तिकडं एक हे केलेली आहे त्यांनी, असंख्य प्राणी कोरले. बरं, ह्या माणसाने काय केलंय, त्याचं चित्र काढलं की स्वतःच्या हाताचा ठसा दिलाय तिथं, सही. हा वारसा कोण? माझा आहे ते. नंतर आणखीन एकाचे ठसा आहेत, लहान मुलांचा ठसा आहे. हा अश्मयुगीन माणसाचा, तो बघून अक्षरशः काटा येतो अंगावर, की त्या काळात दाखवण्यासाठी, की मी केलंय हे दाखवण्यासाठी. काश्मीरमध्ये सुपरनोव्हाचं शिल्प आहे. 2 सूर्य एकत्र तुम्हाला दिसतात, अश्मयुगीन माणसाने काढलेलं. त्यावेळेस त्याच्यावरनं कळलं की 2 सूर्य कसे एकत्र असतील. तारा फुटल्यानंतर जो सुपरनोव्हा होतो त्याचं ते चित्र आहे. मी काश्मीर पर्यंत गेलात आता बोलता बोलता. हिमालयात जा, लाकडी मंदिर आहे. मॅक्लोडगंजला जा, अत्यंत सुंदर बुद्धांचं ते स्थान आहे. दलाई लामा स्वतः आहे तिथं. नालंदा ट्रेडिशन तिथं चालू आहे. आपण म्हणतो नालंदा जळली, तो वारसा कंटिन्यू. मी नालंदाचा ज्यावेळेस करत होतो आम्ही त्याची ज्ञानयात्रा काढली की नालंदाची शिक्षण पद्धती अजूनही चालू आहे. आपण म्हणतो जळला, वारसा तुटत नाही कधीच. भारताची एक गोष्ट आहे, भारताची वारसा कधीच तुटलेला नाही मध्ये. तो निदान कलेच्या दृष्टीने तरी चालत, निदान तत्वज्ञानाच्या मध्ये मिसळून तरी चालत आलाय. तो कुठून ना कुठून चालत आलाय, तो बघणं गरजेचं आहे. आपण मंदिरात जातो, मंदिरात दर्शन घेतो आणि बाहेर निघतो. आपण एखाद्या मॉन्युमेंटला जातो, बघतो, नुसती नजर फिरवतो, फोटो काढतो आणि निघतो. एक गोष्ट का कोरली असेल बरं त्यांनी? मंदिर बघताना कसं बघायला पाहिजे? मंदिराचे भाग असतात. मंदिराचा एक कळसानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार तर पडतात. म्हणजे नागर शैली म्हणून आहे, ती आपल्याला उत्तरेकडे दिसते, नगरापासून उत्पन्न झालेली. द्राविड शैली दक्षिणेकडे आहे. वेसर शैली दिसते तुम्हाला, दोघांचं नागर आणि द्राविडाचं मिश्रण. भूमिज शैली जी महाराष्ट्रात दिसते.
पण मंदिर बघत असताना तुम्हाला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी बघणं खूप अपेक्षित असते. सभामंडपामध्ये आम्ही सांगताना थोडं तत्वज्ञानपर किंवा थोड्या अशा रंजक पद्धतीने पण सांगतो की त्यामुळे तत्वज्ञान कसं आहे. त्या सभामंडपात तुम्ही बघाल तर सभामंडपात तुम्हाला रामायणाचं शिल्प दिसतं, महाभारत दिसतं, कधी कधी तुम्हाला लग्न दिसतं लागलेलं, कधी कधी मेंढ्यांची झुंज दिसते, कधी कधी मल्लयुद्ध दिसतं. म्हणजे काय आहे, तुम्हाला काय दिसतंय तर पृथ्वीवर घडून गेलेल्या गोष्टी आणि घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसतात. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठं आहात, पृथ्वीवर आहात. इथून तुम्ही पुढे अंतराळात जाता. अंतराळ शब्द अत्यंत सोपा आहे. अंतराळ म्हणजे तुम्ही पृथ्वीवर नाही आणि स्वर्गात नाही, विविध स्पेसमध्ये आहात तुम्ही. या विविध स्पेसमध्ये उभं राहून तुम्ही काय बघता तर तुम्हाला द्वारशाखा दिसते. या द्वारशाखेवर गंगा आणि यमुना आहेत. आपल्याकडे सांगितलं गेलंय गंगा आणि यमुनेचं दर्शन घेतलं पाहिजे, त्याच्यात आंघोळ केली तुमची पापं आहेत. प्रत्येक मंदिरात तर जाता येणार नाही तुम्हाला, गंगा यमुना आणता येणार नाही, तर तुम्हाला जाता येणार नाही. मग काय, गंगा यमुनांचं दर्शन तिथंच घ्या. मग यक्षांचे तुम्हाला पट्टी दिसते, तुम्हाला व्यालांची पट्टिका दिसते. म्हणजे ते स्वर्गाचं एक प्रकारे दार आहे. तिथून आत जातात तुम्ही आणि म्हणजे गर्भगृहात जातात. म्हणजे या सृष्टीचं जे गर्भ आहे ते आपण ज्या आईच्या गर्भात असतो तेव्हा आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळत असतात. आईने पाणी प्यायलं, ते मिनरल्स मिळतात, प्रोटीन्स मिळत असतात, त्यानेच बाळ मोठं होतं ना. म्हणजे गर्भात असताना बाहेर काहीही असू देत चांगलंच मिळतं. मग गर्भसंस्कार कशासाठी केले जातात तर त्यावेळेस केलेल्या संस्कारानेच मोठा माणूस होतो. ते सर्व गर्भसंस्कार असतील, ते जे जे काही असेल ते सगळं आत येतं मंदिरात. तुम्ही त्या सृष्टीच्याच गर्भात जातात जिथं फक्त चांगली गोष्ट आहे आणि तिथं तुम्हाला एक दिवा आहे आणि तुमची दैवत आहे. दॅट्स इट. बाकी काही काढायला परवानगी नाही. किंवा तिथे गेल्यानंतर तोच विचार तुमच्या मनात असला पाहिजे. विचार असलाच पाहिजे. ते बाहेर मी सुरसुंदरी नाव घेतलं बघा, सुरसुंदरी बाहेर असतात. ती एक मरकट सुंदरी असते, एक माकड असतं पायापाशी आणि ती तिचं वस्त्र ओढत असतं आणि ती त्याला चापटी मारत असते, जोरदार चापटी फटका देत असते. का देत असते? आपल्याकडं आता मी तुमच्याशी बोलत असताना तुमच्या डोक्यात विचार चालू असतात, अरे ते कॅमेरा चालू आहे ना, समोर कोणीच नाहीये, माईक चालू असेल ना, किंवा आणखीन काही स्पेस तर भरली नाही, हे विचार चालू असतात. हेच मंदिरात जाताना काही ना काहीतरी विचार असतात. रिक्षेने गेला तर रिक्षा परत मिळेल ना, गाडीने गेलं तर गाडी उचलायला लागणार नाही ना. हे सगळं ते माकड आहे. मन म्हणजे एक माकडाचं स्वरूप आहे ना. माकडाशी तुलना केली आहे. माकड कसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतं, मन तसंच आहे ना. एका विचारावर 10 मिनिटं थांबलंय, 10 मिनिटं आपण एकच विचार करत राहिलो, असं कधी झालंय? कधीच नाही. तुम्ही क्षणार्धात एका विचारावर दुसऱ्या विचारावर, दुसऱ्या विचारावर, तिसऱ्या विचारावर, चौथ्या विचारावर, माकड जसं उड्या मारतं तसं करतं. आता हे माकड म्हणजे हे मन तुम्ही ज्यावेळेस मंदिरात जात असतात त्यावेळेस तुम्हाला सतत ओढतंय विषयांकडे. आता तुम्हाला तिथं काय त्याला शांत करायचं नाही. शांत म्हणजे असं मना सज्जना वगैरे म्हणायचं नाही, किंवा अरे मना वगैरे म्हणायचं नाही, ते चापटी मारायची. त्याला ठरवून गप्प करायचं बस आता. कारण आपल्या सगळ्यांचं ध्येय एक आहे, ती म्हणजे मोक्ष प्राप्ती. मला गाडी मिळावी, मला घर मिळावं असं आपण कधीच इच्छित नाही. आपल्याला मोक्ष हवा आहे म्हणूनच आपण जन्म घेतो, असं आपल्या देवतांपासनं ते संतांपर्यंत सर्वांनी सांगितलेलं आहे. मग तो मोक्ष प्राप्तीसाठी, मग मोक्ष काय आहे? देवतेचं दर्शन हाही मोक्षच आहे ना. त्या देवतेचं दर्शन झाल्यावर तुम्हाला आनंद होतो ना. आता तुम्ही संत परंपरेतल्या, तुम्ही सांगा बरं आनंदाचा विरुद्धार्थी शब्द कधीच मिळत नाही. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही ना. मग ज्या भावनेला, ज्या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही, ती भावना आपल्याला प्राप्त होते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. हा सगळा विचार त्या मंदिरात आहे गुंतलेला. त्या सुरसुंदरी तुम्हाला बघायच्या असतात, वेगवेगळी शिल्प असतात तुम्हाला बघताना. म्हणजे रामायणातली तर असतात, पण शिवाची असतात. लिंगोद्भव शिवाय, जिथं ब्रह्मदेव खोटं बोलतात म्हणून त्यांचं मुख कापून टाकलंय, खोटं बोललेलं मुख. त्यानंतर मार्कंडेय अनुग्रह आहे. म्हणजे जर तुम्ही त्या देवतेची पूजा केली, कन्सिस्टन्सी ठेवली देवतेच्या पूजेमध्ये, तर तुमचे ग्रह पण बदलू शकतात. आज आपण पत्रिकेवर विश्वास ठेवतोय. मार्कंडेय ऋषी ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस त्यांची भविष्यवाणी होती, अल्पवयीन होते. भविष्यवाणी म्हणजे काय, तर पत्रिकेवर असतं की ग्रह असे आता हे करणार.
पण ते आता चिरंजीव आहेत हे कशामुळं, तर कन्सिस्टन्सी, भक्ती एवढी होती की स्वतः यमराज आल्यानंतर त्यांनी पाश टाकला, त्यांनी त्या शिवपिंडीला मिठी मारली, त्यातनं शिव बाहेर आलेत आणि अनुग्रह केलेला आहे. म्हणजे संपूर्ण ग्रह बदलले. श्रद्धा आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे ती केवळ शिल्प नाही, त्याचं एक तत्वज्ञान आहे, त्याचं 2 तास तरी लागतात तुम्हाला एखादं मंदिर बघायला. ही सर्व प्राचीन मंदिर मी सांगतोय, आत्ताची मंदिर म्हणजे फक्त 4 भिंतींचं आहे. पण ठीक आहे, म्हणजे ते मंदिरही पण मंदिर आहे, पण तुम्ही जाऊन त्या देवता बघा तरी. आज मी विचारलं की तुम्ही ज्या गणपती मंदिरात जाताय रोज, त्या गणपतीचं एक सुंदर वर्णन करा. खूप कमी लोक करतात, खूप कमी लोक करतात. कारण बरेचसे लोक बघत असतात पण त्यांना ते दिसत नसतं. मनात सतत वेगवेगळे विचार असतात. त्याच्या इथं आल्यानंतर कशाला विचारावे, असं सगळं आपल्याकडे सांगितलंय. मी आता खूप हेरिटेज आणि वारसाकडनं थोडंसं तत्वज्ञानाकडे आलो. याचं कारण असं आहे की भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय कला हे एकाच दोऱ्यात विणले जातात. आपण ती सुतळी कशी म्हणतो की सुतळी तुला वेगळी करता येते का तुम्हाला, नाही, ते सगळे दोरे 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 निघून जातात. सुतळी कशी एकत्र असते, तसं भारतीय कला आणि भारतीय तत्वज्ञान हे एकत्रच राहतं. त्यांना तुम्ही सोडवू शकत नाही आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नसतो, कारण ती सामान्य माणसाला समजण्यासाठीच केलेली आहे. यालाच घेऊन तो खऱ्या अर्थानं पुण्याचा एक वेगवेगळ्या पद्धतीनं इतिहास लोकांसमोर सांगत असतो. म्हणजे स्वारगेट नाव का पडलं, किंवा शनिवार वाड्याचा एक वेगळ्या अंगानं मांडणी तू सगळ्यांसमोर करत असतोस. पुणे बघायचं आहे एखाद्याला तर ते कसं बघावं, कारण पेठ्यांचा इतिहास आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं पुण्याच्या वेगवेगळ्या नावांचा इतिहास आहे. करेक्ट. तर ते कसं पाहावं? पुण्याच्या नावांचा इतिहास पहिले बघायचा असेल तर ताम्रपट वगैरे तर आहेच आहेत. तुम्हाला अगदी सोर्सेस, पुस्तकं बऱ्याच अभ्यासकांनी लिहिलेली आहे, तुम्ही ती डायरेक्ट पुस्तकही वाचू शकतात. पण मजा कशी असते की तुम्ही अर्ली सोर्स बघता, त्याच्यातनं ती मजा असते. मग पुण्याचं पुण्य विषय नावाचं येतं. मी दरवेळेस ती सांगतो सगळा की एक ताम्रपट आहे राष्ट्रकूट राजा कृष्णराजाचा, दुसरा 8व्या शतकातला आहे तो. तर त्यात सगळी ही नावं आहेत की पुण्य विषयांतर्गत बोपरखळू ग्राम, बोपरखळू म्हणजे आजचं बोपखेल नावाचं गाव त्याने दान दिलं होतं. तो सांगतो की मुईला नावाची नदी आहे, म्हणजे मुळा नावाची नदी आहे. त्यानंतर कळस नावाचं गाव आहे जे आपल्याला कळस दिसतं. दर्पपुडिका नावाचं गाव आहे म्हणजे आजचं दापोडी आहे. आणि भेऊसरी नावाचं गाव आहे म्हणजे आजचं भोसरी नावाचं गाव आहे. अशी सगळी तो नावं त्या ताम्रपट, आपल्याला ताम्रपटातली जुनी नावं गावांची इतकी नावं आहेत ना, इतकी सुंदर नावं आहेत आपल्याकडं. म्हणजे माझी तर इच्छा आहे की असं कुठलं तरी पुस्तक करावं की ज्यामध्ये जुने गाव आणि त्याचा तो छोटासा इतिहास, पण तो तेवढ्याच काळापर्यंत की त्या जुन्या नावाचा कसा इतिहास होता असा. खानदेशचं कान्हदेश कसं आहे, जयगाव कसं आहे तसा. नाशिकचं नाशिक खरं तर पूर्ण नाव आहे. तर त्याच्यामधलं पहिलं नाव जे आहे ते पुण्य विषयक. विषय म्हणजे मोठा जिल्हा आणि ह्यातलं पुण्य, ही पुण्य नगरी होती. आपलं पुण्याचं नाव कधीच पुनवडी नव्हतं. पुण्याच्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये मला आतापर्यंत ती पुनवडी हे नाव सापडलेलं नाही. पण पुण्य विषयक, पुण्यनगरी, पुणक विषयक ही सगळी नावं आपल्याला मिळतात. तर तुम्ही असा नावांचा अभ्यास करू शकतात. मग तुम्हाला अगदी प्राचीन करायचं असेल तर तुम्ही लेण्या बघू शकतात. तुम्ही पाताळेश्वर लेण्याला जा, तुम्ही सिम्बॉसिसच्या टेकडीवर लेण्या आहे तिथं जा, तुम्ही बाणेरच्या लेण्यात जा. एवढंच काय, गावात जे फिरतात ते पर्वतीवर जातात, पर्वतीवर वाट फक्त आडवी करा, पर्वतीवर लेणं आहे, त्या पर्वतीवरच्या लेण्याला जा, तिथं अभ्यास करा. प्राचीन हत्यारं आपल्याला सापडले अश्मयुगीन डेक्कन कॉलेजला, तिथं जा, ते बघा, अभ्यास करा. म्हणजे मी बघा म्हणतोय. अगदी नद्यांचा इतिहास बघू शकता की त्या 2 नद्या आहेत, मुळा आणि मुठा. गजानक नावाचा एक राजा आहे, तो भीमा महात्म्यात ती कथा आहे, पद्मपुराणात उत्तरकांडात ती कथा आहे. त्यामध्ये त्या राजाने शाप दिला होता कारण त्या अप्सरा त्यांचा भंग केला होता तपश्चर्या इंद्राच्या सांगण्यावरून, आणि त्याने शाप दिला तुम्ही नद्या व्हाल. त्या 2 नद्या आहेत, मुळा आणि मुठा. बारीक आहेत ना आणि अप्सरांसारख्या दिसतात आणि सुडवलेत छान, अशी गोल होते बघ ती आपली मोठा नदी. त्यांचा इतिहास बघा. नदी काठनं चालत जा कधीतरी, सगळी वस्ती नदी काठी आहे ना. पण वेदामध्ये सरस्वती नदीला अंबितमे नदीतमे असं म्हटलंय की तू अंबा आहेस, आई आहेस, नदी आहेस, आई आहे ना, तिच्याच जवळ
तुम्ही बघा, जन्म होताना खरं तर आता आपल्या इथं जन्म होतो, पण माणूस तिथं थांबलाय, काही असेल तो तिथं थांबलाय, आणि मृत्यूच्या वेळेसही तिथंच थांबलाय, तिच्या कुशीत आहे तो. त्या नदीच्या काठी अनेक संस्कृती उभ्या राहिल्यात, त्यांच्या बाजूने प्रवास करून बघा, बघा आजूबाजूला किती आहेत, काय काय गोष्टी. मग तुम्ही अगदी ओंकारेश्वर पासनं ते अगदी मनपापर्यंत गेलात, तर ओंकारेश्वर बघा, त्यानंतर खालची समाधी बघा केळकरांची, त्यानंतर पुढे तुम्ही नेने घाटाला जा, नेने घाटाला बाणेश्वर, कामेश्वर, गोंदवलेकर महाराज समाधी, गुपचूप गणपती म्हणजे वरद गणपती बघा. तिथून पुढे जा, मनपाच्या घाटावर वृद्धेश्वर, सिद्धेश्वर मंदिर आहे समोर नवग्रह बघा, डावीकडे बरोबर खाली समोर बघा तुम्हाला पुण्यातला एकमेव शिल्लक राहिलेला घोरपडे घाट दिसतो. एवढं तुम्हाला बघता येतं नदीकाठी. पेठेत जा, शनिवार पेठेत जा, मोदी गणपती, माती गणपती, केसरीवाडा बघा. बुधवार पेठेत जा, तिथं तुम्हाला तो बाहुलीचा गणपती म्हणजे आजचा दगडूशेठ हलवाईचा गणपती बघा. दत्त मंदिर बघा, आत्ता नाहीये पण आता तो बांधला जाणार आहे. तो भिडेवाडा बघा, तो पुन्हा बांधला जाणार, तिथं म्युझियम होणार आहे. तिथं तर तुम्ही आणखीन एक एक दिवस घालवला पाहिजे, ते बघा. मागं जा सोमवार पेठेमध्ये, किंवा अगदी कसबा पेठेत म्हणा, कसबा पेठेमध्ये इतके वाडे आहेत, ते वाडे बाहेर नका विना बघा. कसबा गणपती बघा, केदारेश्वर मंदिर बघा. तुम्ही हिस्सारचा कोट पुण्यामध्ये, कसबा पेठेमध्ये किल्ला आहे, हे लोकांनाच माहिती नाही. शनिवारवाडा बघा. कसबा पेठ सोडून, कसबा पेठेतच जवळपास 50 पेक्षा जास्त मंदिर आहेत, त्यामुळे ते सोडूनच तर बघायलाच पाहिजे. मागं जा सोमवार पेठेत, शहापुरा म्हणून पेठ होती, शहाजी महाराजांनी बसवलेली. त्याच्या शेजारची मंगळवार पेठ, शास्तापुरा, शास्त्याखानाने बसवलेली. तिथे बघा, तिथं नागझरी म्हणून आहे, मी जे म्हंटलो ते नाथांच्या गाथेत तो उल्लेख आहे. दक्षिणे पुण्येश्वर देव नागेश्वर महादेव मूळ पीठी नागेंद्री पहावं, त्रिवेणी रूपे वाहत असे. ती नागेंद्री आहे तिथं, तिचं दर्शन घ्या, तिथं थांबा. तर बघा की आता नागेंद्री त्रिवेणी रूपे तर वाहतच नाही, अगदी तो हेच झालंय, खराब झाली, पण निदान तो वारसा म्हणून तरी बघा. त्रिशुंड तिथं बघा, नागेश्वर तिथं बघा. सदाशिव पेठेत जा, सदाशिव पेठेमध्ये, सदाशिव पेठ एकेकाळी थोडीशी बाहेरची पेठ होती, आज आपण म्हणतो कोरपेठ, कोरपेठ, पण ती थोडी बाहेर होती, नंतर स्थापन झालेली. काळकोरपुरा म्हणायचे त्याला. तिथं थांबा, तिथलं इतिहास संशोधक मंडळ बघा. भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये एवढ्या गोष्टी आहेत त्या बघा. तिथून शेजारी भरतनाट्य मंदिर आहे, भरतनाट्य मंदिर आहे, स्वतःचा नाटकांचा इतिहास आहे, त्यांची स्वतःची लायब्ररी आहे, ती बघा. तुम्हाला शहर जाणून घ्यायचं असेल